पण त्याला हे दिलं पुण्याचं क्रीडा अधिकारी केलं त्याला. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2026 जी पार पडली त्यातली माहिती बघणार आहोत, जी आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. कारण येणारे कोणतीही परीक्षा असो त्या परीक्षेमध्ये आपल्याला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेवर हमखास प्रश्न विचारला जाणार. बघा, जी 2026 ला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाली त्याचा विजेता कोण ठरलाय बघा, तर विजेता ठरला आहे हर्षवर्धन सदगीर आणि हा डबल महाराष्ट्र केसरी झाला आहे. या अगोदर पण हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरी पुरस्कार प्राप्त आहे आणि पुन्हा या वर्षीचा म्हणजे 2026 चा पण आपल्याला पुरस्कार पुन्हा मिळाला आहे. उपविजेता कोण ठरला आहे, तर महेंद्र गायकवाड हे उपविजेता ठरले आहे ह्या केसरी कुस्ती स्पर्धेतले. कोणत्या? महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा. मग त्याच अनुषंगाने बघा, महत्वाचे प्रश्न आपल्याला परीक्षेला काय विचारले जाणार. तर ह्या स्पर्धेचं ठिकाण कोणतं होतं, तर बाजार मैदान वाघोली पुणे. ह्या स्पर्धा पार पडल्या पुणे येथील वाघोली या ठिकाणी. कोणत्या ठिकाणी? वाघोली या ठिकाणी. आणि तारीख काय होती बघा, 18 ते 22 मार्च 2026 या दरम्यान महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 पार पडल्या. क्रीडा नगरीला नाव काय बघा, स्वर्गीय अजितदादा पवार ही क्रीडा नगरी आहे. त्यानंतर या स्पर्धेचे महत्वाचं आयोजक आपल्याला विचारले की ही स्पर्धा आयोजन कोणी केली होती, तर रामकृष्ण सातव पाटील, जे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ मान्यतेने काय केली आहे, आयोजन केलं होतं रामकृष्ण सातव पाटील यांनी. बघा, इथे आपल्याला ठिकाण विचारलंय, तारीख पण सांगितलेली आहे, पण आपल्याला प्रश्न विचारले जातात ते कोणकोणते. आता आपण जे बघितलं की महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 चा विजेता हर्षवर्धन, ते कुठे आहेत? हर्षवर्धन सदगीर नाशिक या ठिकाणाचे आहे. उपविजेता सोलापूर इथून आहे. विजेता उपविजेता बघितलंय, पण परीक्षेला आपल्याला विचारलं जातं की ह्या कुस्ती स्पर्धेची सुरुवात कधी झाली, तर बघा ह्या कुस्ती स्पर्धेची सुरुवात झाली 1961 ला सुरुवात झाली. या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची सुरुवात 1961 हे कन्फर्म. पण पहिले विजेते कोण हे आपल्याला विचारलं जातं, तर महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेचे पहिले विजेते आहे दिनकर दह्यारी. नाव नोट डाऊन करून घ्यायचे, दिनकर दह्यारी हे पहिले कुस्ती स्पर्धेचे विजेते आहे. त्यानंतर याच अनुषंगाने आपल्याला प्रश्न विचारला जातो की सलग 3दा महाराष्ट्र केसरी किताब पटकावणारे व्यक्ती किती आहे, तर आतापर्यंत 2 व्यक्तींनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सलग 3 वेळा जिंकली आहेत. त्यातील पहिले म्हणजे नरसिंग यादव, हे पहिले व्यक्ती, त्यांनी 3 वेळा जिंकलाय. मग त्यांनी कोणत्या साली जिंकला होता हा किताब महाराष्ट्र केसरीचा सलग 3दा, तर 2011, 2012 आणि 2013 हे सलग 3 वर्ष त्यांनी महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. त्यानंतर पुन्हा अजून एक व्यक्ती ठरली की त्यांनी पण हॅट्रिक केली, म्हणजेच 3 वेळा पुरस्कार जिंकला हा. मग त्यांचं साल कोणतं होतं आणि नाव काय, तर ते म्हणजे विजय चौधरी. आणि त्यांनी हा पुरस्कार मिळवला 2014, 2015 आणि 2016 असं सलग 3 वर्ष मिळवला. म्हणजेच आतापर्यंत हॅट्रिक करणारे 3 वेळा सलग पुरस्कार मिळवणारे 2 व्यक्ती, एक म्हणजे नरसिंग यादव आणि दुसरे म्हणजे विजय चौधरी. 11, 12, 13, 2011, 12 आणि 13 हे नरसिंग यादव, 2014, 2015 आणि 2016 हे विजय चौधरी. आणि आता 2026 चा विचारला तर आन्सर काय आहे, हर्षवर्धन सदगीर डबल केसरी म्हणून ज्यांना ओळखलं जाणार आता. त्यानंतर बघा, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत, तर ह्या परिषदेचे अध्यक्ष आहेत रामदास तडस. त्यानंतर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्षही आपल्याला विचारले जातात. जसं आपल्याला कधी कधी विजेता विचारला जातो, पण कधी विजेता नाही विचारला जात, आपण विजेता लक्षात ठेवतो, आपल्याला उपविजेता विचारतात. तसं इथे आपल्याला अध्यक्ष न विचारता कधी कधी उपाध्यक्षही विचारला जातो आणि ते म्हणजे आहेत मुरलीधर अण्णा मोहोळ. त्यानंतर गदा पूजन बघा कुठे झालं होतं, मुंबईत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थित आपली या स्पर्धेच्या गदेचं पूजन झालेलं होतं. बघा, आपल्याला जे महत्वाचे प्रश्न होते ते आपण इथे बघितले की विजेता कोण आहे, उपविजेता कोण आहे. जसं ह्या वर्षीचे आपण बघितलं की हर्षवर्धन सदगीर नाशिकचे विजेते आहे 68व्या स्पर्धेचे. पण आपल्याला कधी विचारलं जाईल 67वा महाराष्ट्र केसरी किताब हा कोणी जिंकला आहे, तर त्याचा आन्सर आहे पृथ्वीराज मोहोळ यांनी हा पुरस्कार जिंकला आहे.
आपण त्याही मागचा एक लक्षात ठेवू की 66वा कोणी जिंकला होता तर सिकंदर शेख यांनी जिंकला होता. आणि ह्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेवर आपल्याला येणाऱ्या आगामी सर्वच परीक्षांमध्ये एक प्रश्न हा हमखास राहणार आहे. अशाच नवनवीन अपडेट्स आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.